मुंबईतल्या दुर्घटना नेमक्या कधी थांबणार हाच एक सवाल आहे। कारण कधी आगीत तर कधी पूल कोसळून मुंबईकरांचा जीव जातो। आता पुन्हा सीएसएमटी परिसरात पूल कोसळले आणि ऐन गर्दीच्या वेळी घरी मुंबईकर जात असताना या पुलानं घात केला। मुंबईत पुन्हा पादचारी पूल कोसळला। मुंबईतले पादचारी पूल कधी सुरक्षित होणार? वेळ ठीक 7:40 ऐन रात्रीची गर्दीची वेळ आणि त्याच वेळी छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्टेशनला जोडणारा पादचारी पूल कोसळला। पुलाचा भाग कोसळला त्यावेळी काय परिस्थिती निर्माण झाली असेल हे तर दृश्य सांगून जातात। जवळपास पुलाचा 60% भाग कोसळला आणि सगळीकडे धावाधाव सुरू झाली। कोई कैजुअलिटी हो जाती है, बड़ी घटना हो जाती है, उसके बाद लोग आते हैं ये लोग। और अक्सर होता है, अब ये रेडी में माटुंगा में कहाँ हो रहा है, और कैजुअलिटी हो जाती है उसके बाद आके खाना पूर्ति करते हैं ये लोग, बोलते हैं हाँ ठीक कर दिया जाएगा, दोषी को सजा दी जाएगी। होता कुछ नहीं है। चांगलं आहे की मी या ब्रिजवरून आज आलो नाही म्हणून मी आज तुमच्याशी बोलतोय। तर ह्या टायमाला मी रोज चिंचपोकळीवरून इकडे येतो आणि कुलाब्याला राहतो मी ह्याच टाइमात। आणि म्हणजे नशीब चांगलं माझं की देव बलवत्तर म्हणून मी जिवंत आहे। या पुलाजवळ अंजुमन इस्लाम ही शाळा असून अनेक जण कार्यालयात आणि रेल्वे स्थानकाकडे जाण्या येण्यासाठी याच पुलाचा वापर करतात। पुलाचा भाग कोसळला त्यावेळी ही पुलावर मोठी गर्दी होती, मात्र यावेळची गर्दी हा पूल सांभाळू शकला नाही। घटनेची चौकशी ही उच्चस्तरीय केली जाईल। मुळात हा जो पूल आहे हा 1980च्या दरम्यान बांधण्यात आला आहे आणि मी जी काही मला आता महानगरपालिका आयुक्तांनी जी माहिती दिली त्या माहितीनुसार साधारणपणे मागील वर्षी या पुलाचं स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आलं होतं आणि त्या स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये हा पूल जो आहे हा फिट दाखवण्यात आला होता आणि काही मायनर रिपेअर सांगण्यात आले होते। त्यामुळे ही अत्यंत गंभीर बाब आहे की अशा प्रकारे स्ट्रक्चरल ऑडिट झाल्यानंतर हा पूल जर कोसळत असेल तर एक प्रकारे याच्यावर देखील प्रश्नचिन्ह निर्माण होतं। पूल कोसळल्यानंतर आता मध्य रेल्वेने हात झटकले। कोसळलेला पूल मुंबई महापालिकेचा असल्याचं रेल्वेचं म्हणणं आहे। 27 सप्टेंबर 2017ची एल्फिन्स्टन स्टेशनवरची घटना मुंबईकर अजून विसरलेले नाहीत। कोट्यावधी रुपयांचा कर मुंबईकर भरतात आणि साधा पूल सुद्धा प्रशासन देऊ शकत नाही, हे तर मुंबईकरांचं दुर्दैव आहे। संदेश शिर्के, TV9 मराठी, मुंबई। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राइब करा, बेल बटन दाबा। ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com।